अमरावतीत इंडियन मेडिकल असोसिएशन अर्थात IMS ने CCMP अर्हताधारक BHMS डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल मध्ये नोंदणी देण्याच्या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शविला आहे। या निर्णयाच्या निषेधार्थ IMS सह विविध वैद्यकीय संघटनांनी 24 तासाच्या वैद्यकीय सेवा बंद आंदोलनाची घोषणा केली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदनही सादर करण्यात आले आहे। अमरावतीतील इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्य शाखा माय ASMI आणि विविध विशेषज्ञ वैद्यकीय संघटनांनी CCMP अर्हताधारक BHMS डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी देण्याच्या प्रस्तावाला विरोध दर्शविला आहे। या प्रस्तावामुळे आधुनिक वैद्यकशास्त्राचा दर्जा, वैज्ञानिकता आणि कायदेशीर मानके धोक्यात येतील, तसेच सार्वजनिक आरोग्य आणि रुग्णांच्या सुरक्षिततेवर गंभीर परिणाम होऊ शकतात, असा दावा IMS ने केला आहे। आज हम कलेक्टर को मिलने के लिए इसलिए आए कि जो CCMP कोर्स चल रहा वो BHMS लोगों के लिए बना हुआ है। वो 1 साल के कोर्स के अंदर वो लोग सिर्फ 52 लेक्चर्स अटेंड करते। ऐसा नहीं हो सकता कि BHMS के लोग 52 लेक्चर्स अटेंड करने के बाद एलोपैथी प्रैक्टिस करें, ऐसा हो ही नहीं सकता। उनका एक सेपरेट काउंसिल है और MBBS लोगों का सेपरेट काउंसिल है। हमारा कहना यह है कि MBBS करने के बाद जो हमारा महाराष्ट्र मेडिकल काउंसिल है उसके अंदर इन्होंने इन्फिल्ट्रेट नहीं करना चाहिए, वहाँ पे उनका रजिस्ट्रेशन नहीं होना चाहिए। रजिस्ट्रेशन उनका एक सेपरेट काउंसिल है होम्योपैथी, हम उनकी इज्जत करते, वो पैथी की भी इज्जत करते। उन्होंने उन्हीं के पैथी में अपना खड़ा रहना चाहिए और उन्हीं की प्रैक्टिस करना चाहिए। जो गवर्नमेंट ने बोला है हमको बिल्कुल मंजूर नहीं है। 13 तारीख को हाई कोर्ट का रिज़ल्ट आने वाला है। जो हाई कोर्ट का रिज़ल्ट आएगा उसके मुताबिक हम बिल्कुल हमारा जो बर्ताव है, जो भी कुछ उनका कहना है हाई कोर्ट का, वो सुनने के लिए हम तैयार हैं। 13 तारीख को रुकना चाहिए, उसके लिए हमने 24 घंटे का एक बंद आंदोलन रखा है। और वो भी एक समस्या है कि होम्योपैथी वाला अगर एलोपैथी की प्रैक्टिस करे तो समाज को क्या देगा, पेशेंट को क्या रिजल्ट मिलेगा। रिजल्ट मिलेगा होम्योपैथी वालों का होम्योपैथी का, एलोपैथी वालों का एलोपैथी का। ये हमारा कहना है। उन्होंने अपने काउंसिल में रहना चाहिए और हमने हमारे काउंसिल में रहना चाहिए। या संदर्भात शासनाकडे अनेक वेळा निवेदने, पत्रव्यवहार आणि पत्रकार परिषदांद्वारे भूमिका मांडूनही योग्य दखल घेतली गेली नसल्याचा आरोपही IMS ने केला आहे। याच पार्श्वभूमीवर 4 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजतापासून 5 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत 24 तासाचे वैद्यकीय सेवा बंद आंदोलन करण्यात आले। जर संबंधित नोंदणी प्रक्रिया सुरू झाली तर हे आंदोलन बेमुदत करण्याचाही इशारा IMS ने दिला आहे। हा निषेध रुग्णांविरोधात नसून रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी, सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी आणि आधुनिक वैद्यकीय व्यवस्थेतील वैज्ञानिक व नैतिक मानदंड जपण्यासाठी असल्याचे IMS ने स्पष्ट केले आहे। महाराष्ट्र शासनाने BHMS म्हणजे होमिओपॅथिक डॉक्टरांसाठी एक CCMPचा कोर्स सुरू केला आणि हा कोर्स सुरू करण्यामागचा उद्देश होता की अतिशय दुर्गम भागामध्ये ज्या ठिकाणी ॲलोपॅथिक डॉक्टर उपलब्ध होत नाही त्या ठिकाणी इतरांना, त्या ठिकाणच्या जनतेला बेसिक ट्रीटमेंट उपलब्ध होऊ शकावी यासाठी हा कोर्स सुरू करण्यात आला होता। हा कोर्स सुरू करण्यात आलेले जे होमिओपॅथिक डॉक्टर्स आहे त्यांची नोंदणी करण्यासाठी होमिओपॅथिक काउन्सिल ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे। आणि जे डॉक्टर MBBS झाले असतात, आपण बघतो की नीट परीक्षा दिल्यानंतर अतिशय टॉप रँकर जे असतात असे सगळे डॉक्टर्स MBBS साठी जातात आणि अशा पास झालेल्या MBBS डॉक्टर्स, ज्याला आपण मॉडर्न मेडिसिन म्हणतो, त्यांची काउन्सिल अशी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल आहे। महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी होण्यासाठी MBBS करणं ही अर्हता आवश्यक असते। परंतु आता जे BHMS डॉक्टर्स CCMPचा जो 52 कोर्सचा 52 लेक्चर्सचा 1-2 वर्षाचा कोर्स केला असतो, तो कोर्स पास करून त्यांचीसुद्धा नोंदणी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये व्हावी अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे। या गोष्टीला इंडियन मेडिकल असोसिएशननी पूर्णपणे विरोध केला आहे आणि सर्व संवैधानिक मार्गांचा अवलंब करून यासाठी हायकोर्टमध्ये सुद्धा केस दाखल केलेली आहे। या केसचा निकाल आता प्रलंबित आहे आणि त्यामुळे एखादं प्रकरण जेव्हा कोर्टामध्ये प्रलंबित असते अशा वेळेस शासनाने कोणत्याही घाईघाईचा निर्णय घेणं योग्य नाही, हे इंडियन मेडिकल असोसिएशनचं महाराष्ट्र शाखेचं म्हणणं आहे। याबद्दल केंद्रात सुद्धा निवेदन देण्यात आलेलं आहे आणि सर्व कुठल्याही राज्यांमध्ये होमिओपॅथिक डॉक्टरांना त्या राज्याच्या राज्य काउन्सिलमध्ये नोंदणी केली जात नाही। त्यासाठी एक होमिओपॅथिक काउन्सिल वेगळी असते। केवळ महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्येच अशा प्रकारचा एक घातक निर्णय शासन घेण्याच्या विचारात दिसत आहे आणि जर असे झाले
तर जनतेसाठी ते अतिशय नुकसानदायक ठरणार आहे व अतिशय याचे दूरगामी गंभीर परिणाम जनतेच्या आरोग्याला भोगावे लागतील अशी इंडियन मेडिकल असोसिएशनची भूमिका आहे. सीसीएमपी नोंदणीच्या प्रस्तावावरून राज्यातील वैद्यकीय क्षेत्रात निर्माण झालेला वाद आणखीन तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहे. या मागणीवर शासन काय भूमिका घेते आणि पुढील निर्णय काय होतो याकडे आता डॉक्टरांसह सर्वांचे लक्ष लागले आहे.